जय जय रघुवीर समर्थ। महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे। द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 154 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की नवे पिंड ज्ञाने, नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधानते सज्जनाचे नियोगे। या लौकिक जगतामध्ये जे काही ज्ञान आहे त्यापैकी कुठलंही ज्ञान हे आत्मवस्तूच्या पासून प्राप्त होणाऱ्या समाधानाची अनुभूती आम्हाला मिळवून देऊ शकत नाही। हे सर्व ज्ञान हे देहाधिष्ठित आहे, बुद्धिप्रधान आहे, आणि अशा बुद्धिप्रधान ज्ञानाच्या आधाराने पोट भरता येईल, सुख मिळवता येईल, पण या आत्मदर्शनाची अनुभूती अर्थात समाधानाची प्राप्ती मात्र निश्चितच आपल्याला होणार नाही। सज्जनो, समाधान हा परमार्थामधला एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रांत आहे आणि सर्व संतांच्याकडे ही समाधानाची श्रीमंती होती। बघा, आपल्याला इथे एक प्रश्न असा पडू शकेल की या ज्या सगळ्या विद्या समर्थांनी सांगितल्या, मग ते पिंड ज्ञान असो, तत्वज्ञान असो, राग असो, संगीतज्ञ असो, योग याग असो, भोग त्याग असो, या सगळ्या गोष्टी या बुद्धिप्रधान आहेत। मनुष्याला जोपर्यंत एक स्वाभाविक बौद्ध्यांक त्याच्या आतमध्ये नाही, तोपर्यंत त्याला या सगळ्या गोष्टींची प्राप्ती करता येऊ शकत नाही। यातून एक असा गैरसमज कदाचित आपल्या मनात होईल की अरे, आपल्याला या आत्मवस्तूची प्राप्ती करण्यासाठी देखील बौद्ध्यांक असला पाहिजे, इंटेलेक्ट असला पाहिजे। जगद्गुरु तुकाराम महाराज देखील याचं अनुमोदनच करतात ना एक प्रकारे की परमार्थ हा काही येड्या गबाळ्याचं काम नाही। इथं मनुष्य हा सावधच असावा लागतो आणि समर्थांनी देखील हेच सांगितलं। मुख्य ते हरिकथा, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधानपण सर्व विषयी। मुख्य ते हरिकथा निरूपण, हे सगळं ठीक आहे, पण सावधान पण पाहिजे। मनुष्याकडे बुद्धी पाहिजेच, यात काही शंका नाही, पण इथं देहाधिष्ठित बुद्धी पाहिजे का सत्संगातून निर्माण झालेली बुद्धी पाहिजे? आणि सत्संगातून निर्माण होते त्याला बुद्धी न म्हणता विवेक म्हटला जातो। तर देहाधिष्ठित असलेल्या या पुस्तकी ज्ञानातून मनुष्याचा बुद्ध्यांक वाढतो, पण कदाचित त्याचे अनुभव त्याला त्याची श्रीमंती प्राप्त करून देतील की नाही, हा एक मोठा प्रश्नचिन्हच आहे। बघा, संताच्या ठाई हा विवेक विलास करतो, त्याच्या आचरणाकडे बघून आपल्याला हे आत्मवस्तूचं दर्शन कसं घ्यायचं याची कला प्राप्त होते, हा विवेक प्राप्त होतो। आणि त्यामुळं समर्थांनी इथं या विश्वाची असलेली मूलभूत रचना, हे वेदांत, ही महावाक्य, या सगळ्याच्या आधाराने या आत्मवस्तूला जाणण्यासाठी संत संगत ही किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला
सांगितताना म्हटलेलं आहे की महावाक्य तत्वादिके पंचीकरणे. महावाक्य, कुठली महावाक्य आहेत? अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. ही 4 प्रमुख महावाक्य आपल्याकडे सांगितली जातात. याचा अर्थ एकच आहे की तूच ते ब्रह्म आहेस. तुझ्याशिवाय ब्रह्म अजूनही वेगळं नाही. तू आपल्या स्वतःच्याच आतमध्ये त्याची अनुभूती घे. ही महावाक्य आपल्याला सांगितली जातात. समर्थांनी देखील दासबोधामध्ये शिष्याला अत्यंत महत्वाचा सदुपदेश करताना हेच सांगितलं की मी तुला तुझं रहस्य सांगतो, तूच ब्रह्म आहेस. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य लक्षात ठेव म्हणाले. पण लगेच समर्थ आपल्याला ही गोष्ट देखील सांगतात की या महावाक्याचा जप करू नकोस. हे प्रज्ञानाम ब्रह्म किंवा अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी याचा जप केल्याने कधीच कोणाला या महावाक्यामधून आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही. महावाक्य तत्वाधिके, तत्वांचं चिंतन. आता ही तत्व तर किती आहेत? माऊली हरिपाठामध्ये म्हणते ना की 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा नाम दावी हरी. हे 7 5 3 दशकांचा मेळा, वेगवेगळ्या पद्धतीने तत्वचिंतन अनेक ऋषीमुनींनी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मांडलंय. ते जरी सर्व दृष्टीने एकच असलं तरी जेव्हा त्यांच्या संख्यात्मक विश्लेषण आपण करायला जातो तेव्हा मन गोंधळून जातं की नेमकी तत्व किती? 25 आहेत, 32 आहेत, कोणी आणखीन कुठला आकडा सांगतं. नेमकी तत्व आहेत तरी किती? महावाक्य पंच तत्वाधिके पंचीकरणे. आणि हे पंचीकरण काय आहे? ही विश्वाची जी निर्मिती झाली ती या पंचमहाभूतातून झालेली आहे. आकाश, मग वायू, मग अग्नी, मग जल आणि मग ही पृथ्वी. अर्थात या 5 तत्वांमधूनच या सगळ्या ब्रह्मांडाचा विस्तार झालेला आहे. आणि पंचीकरण करणं म्हणजे एक तत्व दुसऱ्या तत्वामध्ये विलयाला आणणं. पृथ्वी पाण्यामध्ये विरघळून जाते जशी माती पाण्यात विरघळते. पाणी हे अग्नी तप्त होतं, वाफ होऊन वायूमध्ये मिसळलं जातं आणि शेवटी वायू आकाशामध्ये मिसळतो आणि आकाश देखील त्या मूळ तत्वामध्ये विसर्जित होतं. हे पंचीकरणाची एक प्रोसेस आहे जी एक वेळ जेव्हा कल्पांत होतो या ब्रह्मांडाचा, जेव्हा या सगळ्या सृष्टीचा नाश होतो त्यावेळेला अशा पद्धतीने या पृथ्वीवरती आवर्षण पडतं, मग मुसळधार पाऊस होतो, मग त्या पाण्यामध्ये पृथ्वी विरघळून जाते वगैरे वगैरे. ही जी तत्व सांगितली त्या पद्धतीने पंचीकरण करता येतं किंवा एक विवेक प्रलयाच्या आधाराने पंचीकरण करता येतं, विवेकाने विचार करून. आणि मग मनुष्याला हे पंचीकरण का करणं गरजेचं आहे? कारण मी कोणीच नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही भूमिका जर अनुभवायची असेल तर मनुष्याला या पंचीकरणाच्या शिवाय पर्याय नाही. न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्यामुळे समर्थांचा एक अभंग आहे, प्रपंची ते सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. प्रपंचामध्ये सुवर्ण मिळवा आणि परमार्थामध्ये पंचीकरण करा. बघा, मी हे बोलत असताना देखील तुम्हाला हे किती अवघड वाटतंय. महावाक्य ही 4 वाक्य, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. ही तत्व कितीतरी तत्व आहेत, 7 5 3. आणि त्याचबरोबर हे पंचीकरण. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकल्यानंतर लक्षात येतं की हे सगळं कुठल्या तरी वेगळ्या प्रजातींसाठी लिहिलेलं तत्वज्ञान आहे. निदान माझी तरी अशी अवस्था होते की अरे किती अभ्यास करणार आणि किती शब्दांच्या आधार. आणि बघा समर्थ तुम्हीच म्हणाला ना की नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने. हे सगळं तत्वज्ञान घेऊन करायचं तरी काय? बरं, यांनी पोट भरायची कला म्हणावं तर अशा नॉलेजवर आज जॉब तरी मिळणार आहे का आम्हाला कुठं? बरं, हे शिकलं नाही तर अडणार आहे का? समर्थ म्हणतात, अरे वेदांताच्या शिवाय तुला या ब्रह्मस्वरूपाचा कसा अभ्यास करता येईल? म्हणजे तेही करता येलच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख होत नाही. महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे. पण हे सगळं वाचून कळत नाही. ग्रंथ आजकाल लोकांना विचारलं की तुम्ही दासबोध? हो, आमच्या शेल्फमध्ये नेहमी असतो.
ग्रंथ हे शेल्फमध्येच राहत आहेत, कारण ग्रंथांनी ग्रंथी सोडवायच्या असतात आणि ग्रंथी या जोपर्यंत त्या शब्दांच्या आतमध्ये दडलेलं ज्ञान कोणीतरी आमच्या हृदयामध्ये संक्रमित करत नाही, तोपर्यंत या ग्रंथी सुटत नाहीत. फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, ते सद्गुरु माहेर अनाथांचे, समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे या महावाक्याच्या आत, या तत्वज्ञानाच्या आत, या पंचीकरणाच्या आत नेमकी जी गुरुकिल्ली लपून बसलेली आहे ना सज्जनो, ती गुरुकिल्ली आम्हाला गुरुकृपेनेच कळते, सत्संगानेच कळते. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे. सत्संगामधून एखाद्या आत्मज्ञानी संताच्या पायाशी जवळ बसून तो आम्हाला या महावाक्यांचं बोध खुणरूपाने देतो. श्री महाराजांचं एक वाक्य आहे की माझा परमार्थ असा आहे की तो प्रपंचामध्ये कुठंच बाध्यता करत नाही. मग परमार्थ जर आत्मज्ञानासाठी आहे तर प्रपंच हा या आत्मज्ञानासाठी सहाय्यभूत झाला पाहिजे. या प्रपंचामध्ये असलेल्या गोष्टी, त्यामध्ये असलेले दाखले हेच मुळी मनुष्याला आत्मज्ञानाच्या दिशेने नेणारे ठरले पाहिजेत. पण जो केवळ या महावाक्यांच्या अधीन आहे, त्याला हा प्रपंच मिथ्या असल्यामुळं तो अनात्म समजून त्याच्याबद्दल कधीच चिंतन करत नाही. पण जो निरंतर या आमच्यासारख्या प्रापंचिकांबरोबर असतो, त्या प्रापंचिकांना या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी प्रपंचाचा आधार घेऊनच हा सद्गुरु राया या महावाक्यांचा अनुभव मिळवून देतो. श्री महाराज सांगतात, जशी एखादी तरुण मुलगी अविवाहित आहे, पण जेव्हा ती आपल्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये जाते आणि तिथले जेव्हा सगळे विधी बघते, तेव्हा ती जशी स्वप्न आपल्या मनामध्ये सजवू लागते की आपलं लग्न कसं होईल, आपण कशा पद्धतीने या लग्नाचे विधी करू, ही जशी तिच्या अंतरंगामध्ये भूमिका असते ना सज्जनो, त्याप्रमाणे श्री महाराज म्हणतात की संतांचे ग्रंथ वाचल्यानंतर, त्यांची अनुभूती वाचल्यानंतर आपण देखील त्या मुलीप्रमाणे आपल्याला आत्मज्ञान कसं होईल, आपण आत्मज्ञान झाल्यानंतर कसे असू, याचा विचार या ग्रंथांच्या वाचनानंतर आपण करावा. याचा अर्थ काय की ग्रंथ केवळ पारायण करून सोडून देऊ नका. ग्रंथ हे केवळ पारायणाने पुण्य कमवण्यासाठी नाही आहेत. ग्रंथांचं चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. काय सांगतायत संत, नेमका तो विचार काय आहे? समर्थांचं ज्ञान दशकामध्ये एक फार महत्वाचं वाक्य आहे, मूळ पुरुषतेची मूळ माया ऐसे जाणे तो विरुळा. हा मूळ पुरुष आणि मूळ माया यांचं एकीकरण हे कोणाला कळतं? अत्यंत विरळ्या व्यक्तीला कळतं. ती विरळ्या व्यक्ती मी का नाही होऊ शकत? मला नेमकं काय केलं पाहिजे? मी पण जाणोनी त्यागावे, समर्थ म्हणतात. ब्रह्म होऊनी ओळखावे. अरे हे मी पण मी कसं त्यागू, काय करू त्याच्यासाठी? सज्जनो, हे चिंतन चिंतन मनन निरंतर आपल्या गुरुशी अंतरंगामध्ये पृच्छा संवाद, हे जेव्हा आपण सत्संगामध्ये असतो ना, त्याच वेळेला होतं. लोक म्हणतात कशाला पाहिजे परमार्थामध्ये सत्संग? नाम घ्यायला सांगितलं, आपलं नाम घ्यायचं. कोणी सांगितलं हा सत्संग करायला? सज्जनो, नामाची भूमिका सत्संगानेच दृढ होते. खरे शोधिता शोधिता शोधता आहे. तुमच्या अंतरंगामध्ये हा सत्संग तुम्हाला त्या आत्मवस्तूचा संशोधन करण्यासाठी भाग पाडतं. या सत्संगतीमध्ये जेव्हा तुम्ही श्रवण करता, तेव्हा तुमच्यामध्ये उत्कटता येते. या चिंतनातून, या मननातून एक निज ध्यास तुम्हाला लागला पाहिजे. ध्यास, ही उत्कटता श्रवणाशिवाय येत नाही. विभीषणाला देखील उत्कटता लागली, म्हणून तो रावणाला सोडून आला आणि काय म्हणाला? श्रवण सुजस सुनियायहू प्रभू भंजन भवबीर. मी ऐकलंय तुझ्याबद्दल म्हणून मी आलो. सज्जनो, सत्संगतीमध्ये जेव्हा तुम्ही निरंतर राहता, तेव्हा आमचे ब्रह्मानंद महाराज मोक्षप्राप्तीच्या रहस्यात म्हणतात की संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुण संकीर्तन, राम नाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळं त्याच्या कानी सतत हेच पडत राहते व त्या योगे त्याचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. बघा, शेअर मार्केटमध्ये जर एखादा मनुष्य दिवसभर राहिला तर त्याच्या डोक्यामध्ये सतत ते शेअरचेच भाव, रात्री स्वप्नामध्ये देखील त्याला शेअरच येणार.
आपण ज्याच्या सहवासामध्ये राहतो त्याच्या सहवासामध्ये राहताना जे विषय तिथं चालू असतात त्याच्याशीच आपण तद्रूप होतो. हे सत्य आहे. आणि या सत्यामुळंच संताच्या संगतीमध्ये राहिलो, त्यांचे शब्द जर आपल्या कानी पडू लागले तर आम्हाला ही महावाक्य, ही तत्व, हे पंचीकरण, या सगळ्या गोष्टी स्वाभाविकपणे कळू लागतात. स्वाभाविकपणे. महाराज म्हणतात पंचीकरण कसं? म्हणे एका कुत्र्याला एकदा एक हाडूक सापडलं. बघा काय उदाहरण आहे. एका कुत्र्याला एक हाडूक सापडलं आणि ते हाडूक तो चघळू लागला. खरं तर ते वाळलेलं हाडूक होतं, पण ते इतकं तो चवीने चघळू लागला, इतकं चावू लागला, चावता चावता त्याच्या दातातून रक्त यायला लागलं. याला वाटलं अरे त्या हाडकामधून रक्त येत आहे, त्यामुळे तो आणखीन मजेने ते चावू लागला. खरं तर रक्त त्याचंच ते पीत होतं. तसं प्रपंचाचं आहे. प्रपंचामध्ये सुख नाही हे संतांनी सांगितलं, पण आम्ही प्रपंचामधून सुख मिळवण्यासाठी इतके धडपडतो आणि बऱ्याचदा हा प्रपंच आमचंच रक्त शोषून आम्हालाच ते देत असतो आणि आम्ही त्याला सुख मानून बसतो. श्री महाराज म्हणायचे प्रपंच म्हणजे मिठाच्या पोत्यासारखं आहे. त्याला कितीही जरी धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही. कोळशाच्या रंगाने माखलेला एखादं वस्त्र जसं आपलं काळेपणा सोडत नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हा प्रपंच आम्हाला कधीच त्याच्या रंगातून मोकळं करत नाही. मग काय करावं? महाराजांच्याकडे एकदा एक नवं दाम्पत्य आलं. महाराज म्हणाले बघा आता तुमचं नुकताच विवाह झालाय, आता तुम्ही प्रपंचाला सुरुवात करताय, पण परमार्थ आणि प्रपंचाचं नातं कसं आहे ते समजून घ्या. ज्याप्रमाणे भाकरीमध्ये आपण मीठ घालतो त्याप्रमाणे आपल्या परमार्थाला प्रपंचाची गरज आहे. आणि परत हसून म्हणाले पण काही लोकांना जरा सवयीने मीठ जास्तच लागतं, पण एखाद्याने जर मिठाचीच भाकरी केली आणि त्यामध्ये मिठा इतकं पीठ टाकलं तर ती भाकरी करपून जाईल. त्याप्रमाणे केवळ प्रपंच करत राहणं हे कधीच परमार्थाला उपयुक्त नाही. आपलं मुख्य ध्येय परमार्थ आहे आणि त्यामध्ये प्रपंचाचं मीठ आपण फक्त टाकावं. किती सुंदर आहे. हेच पंचीकरण आहे, हीच महावाक्य आहेत. हे सगळं तत्वज्ञानाचं फलित आहे. पण संत हे खुणेने सांगतात. ही सगळी उदाहरणं संत आपल्याला देतात कारण ती भाषा आम्हाला कळते. खुणे पाविजे संत संगे विवरणे. तो कसा सांगतो? द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो. आकाशामध्ये अमावस्येनंतर द्वितीयेचा जो चंद्रमा येतो ना, ती चंद्रकोर असते. बऱ्याचदा ती आकाशामध्ये शोधू म्हटलं तरी कळत नाही. एखादा जाणकार असतो ना त्यालाच ती कळते. द्वितीयेचा चंद्रमा अगदी बारीक ती कोर. द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो, तया सांडुनी चंद्रमा भाविजे तो. आता हा द्वितीयेची चंद्रकोर कितीही पद्धतीने समजावायचा प्रयत्न केला तरी कळत नाही, कारण ते अनुर्वाच्य अवस्थेमध्ये समजावायचं ज्ञान आहे. मग अशा वेळेला एखादा मनुष्य काय करतो, पटकन एखादी झाडाची फांदी घेतो, लवचिक फांदी, आणि तिला वाकवून दाखवतो आकाशामध्ये आणि ती बरोबर त्या द्वितीयेच्या चंद्रमाच्या बाजूला नेऊन उभी करतो आणि मग तो मनुष्य म्हणतो ओ हो 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 दिसली दिसली दिसली. ती दिसली म्हणता क्षणी हा हातातली काठी बाजूला करतो. काय याचा अर्थ आहे? सज्जनो, ती आत्मवस्तू अशी आहे जी आमच्यासारख्या लोकांच्या डोळ्याला कधी दिसत नाही. जगी पाहता चर्मचक्षीन लक्ष, आणि आमच्या आतमध्ये ज्ञानचक्षु उघडत नाहीत. मग अशा वेळेला तो सत्पुरुष ते आत्मज्ञान संकेत रूपाने या उदाहरणांमधून आम्हाला दाखवतो आणि या उदाहरणांच्या आधाराने आतमध्ये आमच्या ती अनुभूती येते आणि त्या सरशी तो प्रपंचरूपी असलेलं दृश्य गळून पडतं. द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो. मला फार आवडती ही ओळ. कोण घेतो द्वितीयेचा चंद्रमा मस्तकावरती? यस्यांगे च विघ्वाति भूधर सुता देवापगा मस्तके भाले बाल विधुर गले च गरलम यस्यो रसी व्यालराळ. भाले बाल, अत्यंत द्वितीयेचा चंद्रमा ज्याला प्रिय आहे तो आहे माझा महादेव. आणि चंद्रमा काय आहे? चंद्रमा मनसो जाता. चंद्रमा हे मनाचं रूप आहे, ज्याचं मन, ज्याची जाणीव उमलली नाही, जे केवळ एखाद्या द्वितीयेप्रमाणे अगदी बारीक उमलली आहे. याचा अर्थ जो समाजामधला अंत्यज आहे, ज्याला समाजामध्ये कुठेही परमार्थ प्राप्त करण्याची एवढी सुद्धा सुसंधी नाही, पण तो मुमुक्षू आहे, ज्याला मोठं होण्याची इच्छा आहे, ज्याला पौर्णिमा गाठायची आहे, असा तो द्वितीयेचा चंद्रमा तो महादेव मस्तकी धारण करतो. सज्जनो, याचाच अर्थ आहे संत
अशा समाजामधल्या बुद्धीने अनुभवाने अत्यंत विकल असलेल्या मंडळींना मस्तकी धारण करतात आणि त्यांना त्या आत्मतत्वाचं दर्शन घडवून आणतात. म्हणून श्री महाराज म्हणतात, मला शहरीपेक्षा खेडूत आवडतो, विद्वानापेक्षा अडाणी आवडतो. याचं कारण असं आहे की ती मंडळी विश्वासाच्या आधाराने चालतात, बुद्धीच्या आधाराने चालत नाहीत. असा तो द्वितीयेचा नुकताच उमललेला चंद्रमा ज्याच्या जीवनात आहे सज्जनो, त्याला या संतांच्या सहाय्याने, त्यांच्या संगतीमध्ये राहिल्याने, विश्वासाच्या आधाराने त्या आत्मतत्वाचं दर्शन होतं. असो, समर्थ आम्हाला या सत्संगतीचं जे महत्त्व सांगत आहेत त्यातील चिंतन आपण आता उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय